नमस्कार. मराठवाडा मित्र परिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या वतीने मला बोलवण्यासाठी मुंबईला रवी, रणजित आणि ही सगळी मंडळी आली होती आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला यायचं आहे 24 तारखेला. आज मी तसं रत्नागिरीला जाणार होतो आणि मग ते मी कॅन्सल केलं. त्याचं कारण असं आहे की रत्नागिरी कोकणात येतं आणि तुम्ही सगळे मराठवाड्याचे आहात, तर मग कधीही आपल्याला आपलं माहेर प्रिय असतं ना. शेवटी मी जरी जातच असले मुंबई तरी तुम्ही माझ्या गावची माणसं आहात. आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की येईल. कार्यक्रमाला मला थोडा वेळ उशीर झाला, कारण अशी मुंबईमध्ये ट्रॅफिक नाही. इथे ट्रॅफिक फारच कठीण ट्रॅफिक आहे. जवळपास पुण्यामध्ये मी 4:45 पोहोचलो होतो, इथे यायला 7 वाजले. फार कठीण ट्रॅफिक मधनं, आणि तिथेही लोणावळ्याला ट्रॅफिक लागली. 12 वाजता निघालो होतो पण इथपर्यंत पोहोचलो. दुसरं असं आहे की जेव्हा मी कार्यक्रमाला जातो तेव्हा 2 गोष्टी मला खूप अडचणीच्या ठरतात. एक म्हणजे माझे गेलेले केस आणि मला मिळालेली पद्मश्री. ह्या 2 गोष्टीमुळे तुमच्या डोक्यात जेव्हा काही शिरणार नाही, 25-30 लोक बोलल्यानंतर मला बोलायला आता तुमच्या डोक्यात काही शिरण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. थकून गेलेत, सगळ्यांना जायचे, जेवायचे, गावाकडे जायचंय आणि मग सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर मला बोलायला. मग अशा वेळेस माझी अडचण होते. पण आता त्याला काही करता येत नाही. म्हणजे माणूस जर मोठा झाला, तसा मी मोठा नाहीये, लहान आहे, तरी मोठा म्हणून शेवटी बोलावा. तर तसं आज माझं झालंय. पण मला या कार्यक्रमात येण्याच्या पाठीमागे माझा दुसरा उद्देश असा होता की मला रवीनी सांगितलं आई आणि वडील यांचा आम्ही सत्कार करणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मी आई आणि वडील ह्या दोघांचा भक्त आहे. म्हणजे माझ्यासाठी कोणी देव असतील, पंढरीचे विठोबा आणि रुक्माई कोणी असतील, तर माझे अण्णा आणि मा हेच माझे विठोबा. आणि आपला निश्चित सांगतो, मी देव मानणारा मनुष्य आहे. पण दर महिन्याला माझी वारी असायची 30 वर्ष. माझी वारी 30 वर्षात एकदाही चुकलेली नाही. कुठली? माकेगावची. माझ्या आई आणि वडिलांना भेटायला माझी वारी मुंबईहून मी माकेगावला जायचो. शनिवारी त्यांच्याकडे थांबायचो. माझी आई माय, तिला माय म्हणतो, ही आता 93 वर्षाची होती. पण 60 वर्षाची झाली, 70 वर्षाची झाली, 80 वर्षाची झाली, 90 वर्षाची झाली. पण मी गेल्यानंतर ती मला 10 भाज्या करायची, त्याच्या खाली भाज्या कधीच करायची नाही. मी तिला खूप वेळा सांगायचो, एवढं का करतीस माय? त्याने सांगायचं माझं लेकरू आहे. म्हणजे मी मला लेकरं मोठे मोठे, माझ्या लेकराला लेकरं झाले, पण तिच्यासाठी मी लेकरूच. म्हणजे आपलं लेकरू, आता हे इकडे 11 लेकरं बसले, हे लय मोठे झाले. एक एक मोठा माणूस आहे. म्हणजे मला सांगितलं 1000 कोटीचा कारखाना, कुणाचा 800 कोटीचा, कुणाकडे 800 माणसं काम करते, कोणी हॉटेल टाकले त्याच्यात 200 माणसं काम करते. हे असू शकतात मोठे, फार मोठे आहेत. पण त्यांच्यासाठी हे जे बसते ना पुढचे, त्यांच्यासाठी ते लेकर आहे. आणि हे जे लेकरांनी केलंय आज, ते डोळ्यांनी बघताय. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा मॅडम बोलायला उभे राहिल्या, त्या का रडल्या? त्या याच्यासाठी रडल्या की आपल्या आई वडिलांच्या समोर जेव्हा आपलं कर्तव्य असतं, आपण ते केलेलं असतं, तर तेव्हा आई वडिलांसमोर बोलताना निश्चित भावना दाटून येतातच. आणि स्त्रियांच्या पुरुषापेक्षा जास्त दाटून येतात. आणि म्हणून त्या रडल्या. त्यांची बहिणीच्या डोळ्यात ही पाणी गालबुंद झाले त्यांचे डोळे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा. मला आता सबनीस साहेब बोलताना म्हटले की मी
म्हणजे मातृभक्त आहे. असं नाही की माझा बापावर प्रेम नव्हतं. माझं पुंडलिकराव लहाने या बापावर भयानक प्रेम होतं आणि त्या बापाचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. पण मी मातृभक्त याच्यामुळं आहे की माझं शिक्षण माईने केलं. माझा बाप मला सांगायचा शेतात जा आणि शेतात जाऊन शेती कर. काही चूक नव्हती ना, कारण कुणी घरातला मोठा मी होतो. बापाने काय सांगायचं, पोरग जर शाळेत गेलं, तुम्ही सगळे माहिती आहे, त्याने पॅन्ट घातली की उंची वाढते, म्हणजे त्याची धोतर घाल त्याला आणि त्याला शेतात जाऊन. पण मला शिकवायचं काम माय करायचं आणि म्हणून मला माहिती आहे की मी मातृभक्त त्याच्यामुळे झालो. त्याचं पुढचं आणखी कारण तुम्हाला सांगेल. पण आई आणि वडील यांचा जेव्हा सत्कार होतो आणि मुलं बोलतात, आपलं सांगतो की मी पद्मश्री पण झालो, पण 2016 म्हणजे 2016 पर्यंत, 2008ला पद्मश्री झालो. 2016च्या भाषणाला माझ्या पहिल्या भाषणाला माझे आई आणि वडील हजर होते 16 मध्ये. आणि ते भाषण होईपर्यंत माझ्या आई वडिलांना हे माहिती नव्हतं की मी परगीला शिकत असताना झाडाला पाणी घालून शिकलो. मुलांचंही हे कर्तव्य आहे, आपल्या आई वडिलांना वाईट वाटेल अशी गोष्ट आपण किंवा आपल्या बायकोनी करू नये. हे त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण त्यांना जर कळालं असतं की मी पाणी घालून शिकतोय, त्यांच्याकडे जरी पैसे नसते तरी त्यांना खूप वाईट वाटलं असतं. आणि ज्या दिवशी मी सांगितलं त्या दिवशी त्यांची माझी दोस्ती झाली होती. ते माझे मित्र होते आणि त्यामुळे मी त्यांना सांगू शकत होतो की बाबा अण्णा मी पाणी घालून शिकलो. कमवानी शिका योजनेमध्ये 30 रुपये मला मिळायचे, त्याच्यामध्ये मी शिक्षण केलं. पण हे सांगितलं जेव्हा मी जे हॉस्पिटलचा डीन झालो. म्हणजे मी सांगत असताना त्यावेळेस माझं वय जवळपास 58 वर्ष झालं. पण आमच्या दोघांच्या मधला जो जिव्हाळा आहे, म्हणजे माझे वडील, आता हे जसे आई वडील बसले आहेत, त्यांना जर विचारलं की अण्णा कसे आहात, काही नाही बाबा मी हवेत ना चालतो. म्हणजे माझा पाय जमिनीवर नसतोच, मी हवेत ना का. मी बापाला विचारलं का रे हवेत ना का चालतो. अण्णा म्हणायचं ज्याचं पोरग डॉक्टर लहाने आहे, ज्याचं पोरग विठ्ठल लहाने आहे, त्याला जमिनीवर पाय ठेवायची काय करायचं. म्हणजे माझे लेकरं एवढे मोठे झाले, म्हणजे आम्ही मोठे झालो, आम्हाला आई वडिलांचा किती अभिमान आहे की नाही आहे हे आम्ही ठरवू. पण आपल्या पोराने आपल्याला मोठं म्हणू, लहान म्हणू, प्रेम करू, प्रेम नाही करू, आई वडील त्या मुलावर तेवढंच प्रेम करतात. त्यांचं कधीही प्रेम त्या मुलाने नीट वागवलं नाही म्हणून कमी होत नाही. तेच फक्त आई वडील असतात आणि म्हणून मी त्यांना देव मानतो. कारण त्यांचं कधीच कुठं स्वार्थ नसतो. आपल्या जीवनामध्ये जर कोणी निस्वार्थी असेल तर ते आई वडील असतात. आणि म्हणून पुढे तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर आपल्या आई वडिलांच्या पाया पडायला शिका. आपल्या आई वडिलांच्या जर तुम्ही पाया पडले तर पुढे चालून 2 गोष्टी तुम्ही शिकता. एक तर या आताच्या जमान्यामध्ये आपण खाली वाकत नाही आपण, म्हणून आपण लीन व्हायला शिकतो. आपल्यामधले बरेचसे जे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे असायला नाही पाहिजे त्या गोष्टी गळून पडतात. आणि दुसरं आपल्या बापाचा आणि आईचा आशीर्वाद मिळतो. हे बघा, आई आशीर्वाद फार मोठे असतात. आशीर्वाद जे आहेत आई वडिलांचे खूप मोठे असतात आणि आशीर्वाद हे विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काम करतात. त्याचं मी ज्वलंत उदाहरण आपला सांगतो. माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्यानंतर 1993ला मी डायलिसिसवर होतो, म्हणजे माझं रक्त शुद्ध केलं जायचं. मुंबईच्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही 1 वर्ष जगणार आहात, 1, आणि तुम्ही LIC म्हणजे विमा काढा, कारण तुम्ही जगणार नाही पुढे. आणि मी खरंच विमा काढला
1993ला मी विमा काढला 25 लाखाचा. का? कारण माझे सासरे ज्यांनी मला मुलगी देऊन शिकवायचं ठरवलं ते वारले आणि त्याच्यामुळं ते सासरवाडी पण मी सांभाळत होतो आणि माझे घरचे पण सांभाळत होतो. आणि म्हणून मग या लोकांना माझ्या मृत्यूनंतर काही मिळावं म्हणून 25 लाखाचा 43,000 रुपये देऊन विमा काढला. तेवढे पैसे, माझा पगार 7,000 होता, पण पैसे गोळा करून विमा काढला. कारण डॉक्टरांनी सांगितलं. 94ला पुन्हा डॉक्टरकडे गेलो, हप्ता भरायचा होता. ते डॉक्टरला म्हणलं मला आणखी काही झालंच नाही, कारण तेवढे पैसे नव्हते. ते म्हणले एवढा शेवटचा हप्ता भर, पुन्हा काही गरज नाही. पुन्हा हप्ता भरायचा ठरवला आणि तो भरला. थोडे दिवसाने मला त्या डॉक्टरनी सांगितलं की आता तुला किडनी बदलणं शक्य आहे. आपलं सांगतो कुटुंब हे जे रवीने केलंय आज, किंवा त्याच्या सगळ्या मित्रांनी म्हणून, की आई वडिलांचा सत्कार, मला असं वाटतं की हे आपले संस्कार आहेत सगळ्यांचे. हे कुटुंब आहे आपलं. जे मुलं आले नाहीत आज सत्काराला त्यांना मी सांगेल चूक केलंय तुम्ही. मुलं आणि मुली जे आई वडिलांच्या सत्काराला येत नाहीत, किती मोठं काम असतो आई वडिलांपेक्षा मोठं? काहीच मोठं काम नसतं. लक्षात ठेवा, आई वडील म्हणजे देव आहे. त्यांचा कसाही सत्कार होत असेल तर सगळ्या कुटुंबाने आलं पाहिजे. ज्यांचे थोडेफार आले नाहीत त्यांना मी निश्चित सांगेल की बाबा याच्या पुढे सत्काराला नक्की या, कारण ही माणसं पुन्हा नाही मिळत. आज माझी आई आणि वडील नाहीत बाबांनो. 16 जुलैला माझी आई वारली. जो माणूस पंढरपूरची यात्रा दर महिन्याला करतो, गेली 10 महिने माके गावात गेलो नाही, कसा जाणार हो? कारण आई नाही, बापही नाही, ते दोघेही नाही येतात, पुन्हा नाहीत मिळत. फक्त तुम्ही डोळ्यात पाणी आणू शकता बाबानो. आणि म्हणून आहेत तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करायला शिका. त्यांच्या स्वभावाच्या हे सांगत बसू नका तक्रारी. ही माणसं आहेत म्हणून आपण आहेत. त्यांनी मोठं केलं म्हणून तुम्ही मोठे झाले. त्यांनी मोठं केलं नसतं तर तुम्ही इथं खुर्चीवर बसले नसते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं. तर माझ्या घरामधले 19 लोकांनी ठरवलं किडनी द्यायचं. भांडणं केले 95ला, तेव्हा कुणी अवयवदान करत नव्हतं. शेवटी भांडणं केले त्याने आणि मग ठरवलं की ज्यांची मॅच होईल त्यांची घ्यायची. आणि माईची मॅच झाली तोच दिवस. कारण माझा जन्म कधी झाला, माय फक्त सांगते महाशिवरात्रीचा जन्म आहे, पण माझा जन्म तिकटे गुरुजीने केला. ज्या दिवशी मी शाळेत गेलो त्या दिवशी 24 जून होता. तिकटे गुरुजीने लिहून टाकला 24 जून त्याची जन्मतारीख. ती माझी जन्मतारीख आहे. माझ्या त्याच्यावर रिटायरमेंट पण 24 जूनला, कारण तिकटे गुरुजी. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा मास्तर लिहितो ना ते कायमचं असतं, पुढे कधी ते मोडलं जात नाही. ते कायमच आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून मी माझा वाढदिवस ज्या दिवशी आईची किडनी मला मॅच झाली तो 12 फेब्रुवारी हा वाढदिवस म्हणून साजरा करतो. माझ्या आईने हे तुम्हाला सांगत होतो मातृभक्ती काय असते आणि आई काय असते. तिने जेव्हा मला किडनी द्यायचं ठरवलं तर तिला डॉक्टर चिब्बरने सांगितले की तुझी आम्ही किडनी काढून घ्यायला. ती काय म्हणली, बघ मला तुझी भाषा कळत नाही, तू मला भूल दे. पहा, बिना शिकलेली आई आणि वडील माझे शिक्षित नव्हते, पण घर सगळं शिकवलं, सुपर स्पेशलिस्ट केले सगळे. ती म्हणली मला भूल दे. भूल दिल्यानंतर माझी एक किडनी काढ, चलते का नाही बघ. मला सांगा कुठून शिकलो? चलते का नाही बघ कसं काय कळलं माईला? ही माणसं देव असतात. प्रत्येकाच्या घरात देव जाणं शक्य नाही, म्हणून देवाने पाठवलेला कोणी जर दूत असेल तो असते आई. बघ म्हणली, काय म्हटली? चलते का नाही बघ. आणि जेव्हा चलेल तर ठीक आहे, नाही तर दुसरी काढून घे. मला सांगा 2 किडन्या कसं देऊ शकते आई? पण ती द्यायला तयार झाली. ती आई करू शकते, बापाच्या विरोधात नाही, पण ती आई करू शकते. बाप करेल का नाही मला सांगता येत. बाप गेल्यानंतर पॉकेटकडे बघतो, पॉकेटात काय आहे. ठीक आहे, त्यांचं थिंकिंग आहे, संसार करावा लागतो. आणि म्हणून माझ्या बापाला काय लागायचं? पैसे. कसले?
मोजायसाठी पैसे, कारण गरिबीत काढलं आयुष्य, मजुरी केली. तर मी त्यांना फार असे बँकेच्या नव्या नोटा घेऊन जायचो पगार मिळाल्यास आणि देऊन टाकायचो त्यांना. किती? 50,000. 50,000 दिले की बाप 10 वर्ष खुश. कारण बघितलं नाही आयुष्यात कधी त्यांनी पैसे. अशी ही माणसं आहेत. आणि त्या आईची किडनी जेव्हा ऑपरेशन माझं झालं तर तेव्हा हे नव्हतं, स्कोपी नव्हतं. आईचं बेंबीपासून पाठीपर्यंत असा तो जो भाग आहे तो काढून, असं काढून ते बरगडीतून किडनी काढली. तिला 2 लेअर मध्ये 166 टाके पडले. दुसऱ्या दिवशी माझी माय म्हणते, अरे कुठे आहे तात्या? ते म्हणे आहे ना, तात्या चांगला आहे. जर मायने विश्वास ठेवला तर ती माय कशी? एवढे सगळे टाके पडले. ती मला दाखव. त्या डॉक्टरच्या हाताला धरलं. माझी आई, डॉक्टरची काही हिंमत झाली नाही, ते घेऊन आले तिला. मला बाहेर यायचं नव्हतं इन्फेक्शन साठी. बघा असे हे तर धरलं तिने, सगळे टाके धरले आणि मला बघायला आले. काचेच्या घरामधून मी तिला असं केलं. तेवढी एक गोष्ट की माझा तात्या जिवंत आहे, एवढी गोष्ट केल्यानंतर तिचे हात गळून पडले. आपलं लोकांचं दुःख तिला वाटलं नाही आणि ती निघून गेली. मला सांगा की असं जेव्हा एखादी आई म्हणते तुमच्या समोर का उभा आहे, तर हे आईचे जे शब्द आहेत की माझ्या दोन्ही किडनी घ्या, माझा तात्या जगला पाहिजे, त्या शब्दाने माझ्यात बदल झाला. आणि मी ठरवलं की माझ्या आईला, कारण तोपर्यंत मी डॉक्टरला होतो, म्हणजे पैसे कमवायचे होते, बहिणीचे लग्न करायचे होते, शेती घ्यायची होती, बरेच काही करायचं होतं. पण त्या दिवशी माझ्यातला पूर्ण तात्या संपून गेला आणि मी ठरवलं की आईपर्यंत जर काही गेलं तर तुमचा मुलगा चांगलं काम करतोय असं गेलं पाहिजे. आणि म्हणून ठरवलं की आपण सामाजिक काम केलं पाहिजे. काय करायचं मला माहिती नव्हतं, पण मी नवीन तंत्रज्ञान शिकलो होतो, बिना टाक्याचं ऑपरेशन. आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना ऑपरेशन नंतर 40 दिवस झोपून राहावं लागायचं. त्यावेळेचे ऑपरेशन असे होते. आणि म्हणून जेव्हा मग ह्या बिना टाक्याच्या ऑपरेशनने 8व्या दिवशी ते जाऊ शकायचे कामाला. मग हे ऑपरेशन शेतकऱ्यांचं करावं का? कारण त्याचं शेतात जायचं, गुरं चारायचं, महिनाभर का बंद करावं? हे नवीन टेक्निक लोकांच्या पर्यंत घेऊन जावं म्हणून मी ऑपरेशन सुरू केले. पण लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आता आमच्याकडे नंदागौळचा हा गेला इथून, तर नंदागौळ सारख्या गावामध्ये 30 पेशंट होते. 30 भारत गेलाय. त्यांच्या गावातला एक पेशंटचा डोळा ऑपरेशन नंतर आंधळा झाला. दुखत होता डोळा, म्हणून त्यांना मारुतीच्या मंदिरात बसवलं. मारुतीचे मंदिर चिऱ्याने बांधलेलं असतं. डोळा दुखतोय म्हणून त्याने ते हाणून घेतलं भिंतीला. मेंदूत रक्तस्राव झाला, तो वाढला. त्या गावामध्ये, नंदागौळ गावात अफवा पसरली, डोळ्याचं ऑपरेशन केलं की मरतात. 30 लोक आंधळे, 30. त्या गावामध्ये मला सांगितलं की पेशंट येणार, चला त्या गावात. आम्ही त्या गावात गेलो. रघुनाथराव मुंडे माझे सासरे, त्यांच्या आमदाराच्या हे संघातलं गाव, मतदारसंघातलं. मला वाटलं काय आपण त्यांचे जाऊया. जसं सांगितलं डोळ्याचा डॉक्टर, त्या लोकांनी दगड घाला सुटले. 14 किलोमीटर आम्ही पळून आलो. ते पण त्या लोकांनी ऐकलं नाही आमचं. पुन्हा तुम्हाला सांगतो, हे बघा हार्डवर्क कसं असतं. मला वाटलं ह्या गावातले 30 लोक आंधळे, दिसलं पाहिजे. मी त्या गावात गेलो. चंदुआका म्हणून माझ्या गावची मुलगी दिली आहे, तिला भेटायला गेलो. तिचा सासऱ्याचं नाव होतं अण्णा. ते होते आंधळे. ते बोलले पाहुणे कुठला आहे? म्हणलं माके गावचा. अरे बघा ना, मी आंधळा आहे. तर म्हणलं चला ऑपरेशन करतो. म्हणलं बरं, कुत्रे जेवतील माझ्या बरोबर, ऑपरेशन कर. गावातले सगळे लोक बोलवले त्याने, नातेवाईक गावातच होते. आणि मग माझ्यावर आला. मी म्हणलं एवढे का बोलवले? ते म्हणले जरी मेलो तरी मला जरा गावात आणून सोडा. म्हणजे काय, मी यम आहे ना आपल्या त्या ह्याच्यात, यम धरून चाललाय त्याला घेऊन जीव. अशी परिस्थितीच्या वेळेस त्यांना मी आणलं, त्यांचं ऑपरेशन केलं. त्यांना दिसलं
पुन्हा एकदाच 30 लोक येऊन ऍडमिट झाले. का? त्यांचा विश्वास वाढला. आणि मग त्या दिवशी त्या नंदागवळ या छोट्याशा गावाने तात्याराव याला डॉक्टर केलं. लोक यायला लागले. आणि त्यानंतर मी बाबा आमच्या तिथं शिबिर केलं. आणि बाबाने म्हणजे हे कुष्ठरोग्यांचं शिबिर केलं पहिलं 99 जानेवारी. आणि तिथून पुढे मग त्यांच्या गायडन्स मध्ये महाराष्ट्रामध्ये मी 693 शिबिरे केले. जवळपास 50 लाख पेशंटवर उपचार केले. 1,19,000 ऑपरेशन शिबिरात केले. आणि आपलं सांगतो, आज मला माझं किडनी बदलून 30 वर्ष झालं. फेब्रुवारी मध्ये माझ्या किडनीला 30 वर्ष झाले. विज्ञान काय सांगतं? किडनी बदलल्यानंतर 15-20 वर्षाचं आयुष्य मिळतं. किती? 15-20. तेही मग वजन वाढतं, मग ते हळू चलतो, काम करीत नाही, घरीच बसून राहतो, वगैरे वगैरे. मग 30 वर्ष रोज मी 18 ते 22 तास काम करत आईच्या किडनीवर कसा जगलो? एक, आईची किडनी ही माझ्यासाठी संजीवनी आहे. कारण मला माहित आहे आईची आहे, मग ती माझी काळजी करणारच ना हो. मग मला काय करायची गरज नाही. आता तुम्हाला सांगतो की ही जी आईची किडनी आहे, या किडनीवर मी उभा आहे. 30 वर्ष झाली. यदा कदाचित भारत देशामध्ये 30 वर्षे किडनी नंतर जगणारा मी एकमेव मनुष्य असावा. कारण एवढे दिवस तुम्ही जगत. मग का जगलो? एवढे दिवस मी का जगलो? 2 गोष्टी. एक, माझ्या आईचे आशीर्वाद. आणि ज्या 4.5 लाख लोकांचे मोतीबिंदू आम्ही केले मोफत. ही माणसं जात असताना प्रत्येकाच्या कडे चांगल्या कामाचे एक साठा असतो, ते तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की ह्या 4.5 लाख लोकांच्या आशीर्वादाने विज्ञानाच्या पलीकडे मी आज जिवंत आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना सांगतो की कुणाचे आशीर्वाद घ्या? आई वडिलांचे. ते जर तुम्ही घेतले तर जे होणार नाही ते काम होईल. जे तुम्हाला असं वाटतंय होणारच नाही, कधी होऊन जाईल कळणार नाही तुम्हाला. नसता माकेगावच्या पोराला पद्मश्री मिळत असतो का? नाही मिळत. मिळण्याचं काम अंजनाबाई, पुंडलिकराव, अदरवाईज कसं मिळेल मला सांगा? ही माणसं नसती, ही विठोबा रुक्माई नसती, तर मला असं काही फार मोठं होता आलं नसतं. आणि म्हणून आपले जे आई वडील आहेत हेच देव असतात. आणि तुम्हाला सांगतो, मी विज्ञान मानणारा माणूस आहे. विलास बसलाय, ला सांगतो खरंच, म्हणजे मला विलासचा फार अभिमान आहे. कारण कसं आहे की एक होटीचं पोरग तिथं मुंबईमध्ये जातंय आणि तिथं जाऊन असं रुबाबदार पुन्हा प्रश्न विचारते, शक्य आहे का? सांगा मला. तुम्ही बघा ना त्याला, कोणी बसला ना मोठा, कोणी मोठा बसू दे. हो, पण आता मी तुम्हाला थांबवतो. हिंमत आहे ना, तुला थांबवतो म्हणायची आहे का तुमच्यात हिंमत? तो कोणालाही थांबवतो, कोणीही असू दे. तर हे त्याचं नाव बडे आहे म्हणून तो करू शकतो कारण मोठाच आहे तो. पण तुम्हाला सांगतो की तर तुम्ही सगळेजण बसलाय, पण तुमच्याशी एक प्रसंग असा सांगणार आहे मी की जे मी सांगायला नाही पाहिजे, कारण मी डॉक्टर आहे. माझी आई 16 जुलैला वाढली. मी मुंबईतून मी निघालो धावत पळत, कसा तरी 5 वाजता पोहोचलो. आणि पाऊस येणार होता, मोठे मोठे ढगा आले होते. तर गावामध्ये बरीच लोक जमली होती. मग शेतात काही नेता आलं नाही. आम्ही ठरवलं अग्नी द्यायचं. मग नेहमीप्रमाणे मंत्राग्नी द्यायचा मी निर्णय घेतला होता. मंत्राग्नी दिला आईला. मी घरात मोठा आहे, ते आपलं गावाकडे ते काय ते मडकं धरावं लागतं. आणि ते मडकं धरून तिच्याकडे तोंड न करता तिकडे दुसरीकडे तोंड करून बसावं लागतं. काय आता जुन्या काय माहित नाही आहेत त्या सगळ्या. आपलं सांगतो, माईला अगदी दिला आणि मी बसलो मडकं धरून. आपला सांगतो, तिला अग्नी दिल्यानंतर माझी किडनी पायात बसवलेली असते. माझ्या पोटात मला इतकं दुखायला लागलं. मी डॉक्टर आहे, मला वाटलं हे का दुखतंय. इतकं दुखायला लागलं की मी बसू शकत नव्हतो, इतकं मला पेन व्हायला लागलं. मग मी जवळ पुन्हा तरी बोलवलं. म्हणलं काही आहे का तुमच्याकडे? तर डोलो नावाची गोळी होती, ती मी घेतली, गिळली ती.
आणि मला खूपच पेन होतं. पण त्या 3 चक्रा मारायच्या असतात, ते फोडतात मागे मडक. आपल्याला सांगतो त्या 3ही चक्रा मला मारणं शक्य नव्हतं, इतकं मला दुखत होतं. मला सांगा कुठल्या पुस्तकात लिहिलंय की एक किडनी आईची जळत असताना दुसऱ्या किडनीला वेदना होतात? हे मी स्वतः पाहिलं, त्या अनुभवल्या. आणि म्हणून विज्ञानाच्या पलीकडे काहीतरी आहे, त्याचा शोध आपण नाही लावला, पण विज्ञानाच्या पलीकडे काहीतरी आहे की ज्याच्यामुळं आईची किडनी जळत असताना मला वेदना होतो. आणि नुसत्या वेदना झाल्या नाही तर मला इथून इथपर्यंत घाम आला होता. मला आताही त्याची आठवण झाल्यास घाम येतोय. कारण का की मी एवढं मोठं कधी मला म्हणजे इतकं पेन होत असतं मी कधीच पाहिलं नाही. आणि गोळी खाल्ल्यानंतर आपल्याला सांगतो ते राहिलं, पण पुढे 2 तासानंतर मला पेन झालं नाही. पण हे जे तीळदान असतं, आईचं जे प्रेम असतं बाबा, हे प्रेम असं साधं सरकं नसतं. कारण तिची नाळ तोडून तुम्ही जन्मलेला असता. आणि म्हणून नाळ सोडून राहू नका, नाळी सहितच जगा आणि नाळ ठेवाच. तुमच्या संबंधाची, तुमच्यावर जायची, तुमच्या प्रेमाची ही त्यांच्यावर राहिली पाहिजे. आणि मला असं वाटतं रवीने किंवा त्याच्या सगळ्या ग्रुपने हे जे केलंय आज, याला खरंच तोड आहे. म्हणजे या गोष्टीला खरंच तोड नाही. कारण आई वडिलांचा सत्कार करत असताना जी मुलं निवडली, सबनीस साहेबांनी प्रत्येकाचं नाव घेऊन आई वडील आणि या सगळ्याबद्दल बोलल्यामुळं मी ते रिपीट करणार नाहीये. पण एक आपला निश्चित सांगतो की सबनीस साहेब तर तुम्हाला माहित आहे की एवढा मोठा मनुष्य आपल्या प्रोग्रामला आला हे आपलं नशीब समजायचं. कारण त्यांचे आणि रवीचे संबंध असल्यामुळे तो आला. पण आज आपल्याकडे जी ज्यांच्या आईचे सत्कार झाले तर त्याच्यामध्ये बघा की देवीदास जाधव हे आपले लातूरला, हे माझ्याच गावचा तिथला ह्याचा म्हणजे त्या नगरपालिकेचा तो सीईओ आहे, त्याचे आयुक्त आहे तिथला. त्यानंतर राणी भोसले, तुम्ही पाहिला असेल की एक जेलर आहेत. जरी स्त्रीचं हृदय असलं तरी स्त्री स्ट्रॉंग कोणीच नसतं. त्या जेलर पहिल्या जेलर आहेत. आणि त्याही अशा ठिकाणी आहेत की जिथं म्हणजे कोणीच आतापर्यंत स्त्री जेलर राहिलं नाहीये. त्याच्यानंतर श्रीकांत डिसले सरांचे भाऊ आहेत ना, हा धनंजय रणजितचे, तर यांचे भाऊ जे आहेत त्यांना इंटरनॅशनल म्हणजे भारत देशामध्ये QR कोड असतो ना, QR कोड, ते QR कोडने शिक्षण द्यायचं हे ह्या माणसाने जगाला शिकवलं. कशाला? जगाला. त्यांचे हे आई वडील. मला सांगा असे हिरे जन्मले कसे जन्मले? ह्या माणसाने त्यावेळेस त्यांचं जे संगोपन केलं. त्यामुळे हा डिव्हाइस पी आहे एकदम 35 वर्षाचा डिव्हाइस, म्हणजे आणखी पुढच्या 5 वर्षांनी तो IPS होणार. तो पुन्हा आपल्या जिल्ह्याचा एक असा अधिकारी म्हणून येणार आहे आपल्याकडे, बरोबर आहे. तर हा जवळपास 15 वर्षी होतो, 12-15 वर्षाला होतो. कमी वयात डिव्हाइस झाला. आपण त्याला बेस्ट विशेष देऊया की लवकरात लवकर तू आमचा जिल्हा अधीक्षक होऊन ये. पण ही पोरं आहेत ही इतकी मोठी माणसं आहेत. त्याच्यानंतर दिनेश वाघमारे आले नाहीत, हा. त्याच्यानंतर विलास, तर मी सांगितलं विलास माझा मित्र आहे. त्यानंतर लक्ष्मण सावर्डेकर, त्याच्यानंतर अशोक देशमाने. हा अशोक माझा मित्र आहे, आमच्यावर काम करतो तो आनंदवन मध्ये, तिथं असायचा कॅम्प मध्ये, त्याने इकडे येऊन सुरू केलंय. त्याच्यानंतर रमेश आगवणे, त्यांचंही आपण ऐकलं, संजय माने आणि विकास भोसले. तर ही जी मंडळी आहे, तर ह्या सगळ्यांचा आज सगळ्या आईवडिलांचा सत्कार केला. ही फार मोठी माणसं आहेत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की कसं असतं की खूप कमी असे विचार करणारे लोक आहेत. रवी आहे किंवा आता रवी बरोबर जे लोक आहेत ते रवी आहे, राजेंद्र त्याचाही वाढदिवस आहे, रवीचाही वाढदिवस आहे, महेश आहे, विठ्ठल आहे, दत्ता आहे, रंजित आहे, रंजित आला होता, दत्तात्रय आहे आणि चारू दत्ता. तर ह्या सगळ्या 8च्या 8 जणांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही जे काम केलं आहे हे खूप मोठं काम आहे. अशी कामं फार कमी लोक करत असतात. आणि म्हणून आपण हे दोघं जण रविराज आणि राजन यांचा आज वाढदिवस, जरी बघा कसं आहे की आपला जरी वाढदिवस असेल
तरी तो वाढदिवस असा साजरा करणं फार कठीण असतं. आपला सांगतो की मी नवीन नवीन पद्मश्री झालो. शेवटचा किस्सा सांगून माझं भाषण संपवतो, उशीर झालाय. आणि मग मुंबईचे लोक मला भाषण करायला बोलवायला आले. वसंत व्याख्यान मला दादर, शिकलेली माणसं, सबनी सर, तिथं बोलवलं. तर मी त्यांना म्हणलं मी डोळ्याचा डॉक्टर आहे, मला काय येणार आहे भाषण, काय खोटं याच्यात, काहीच नाही ना, आहे का नाही. ते बाहेर गेले. खिडकीत काय म्हणते, गावाकडचं आहे, गाठी, याला काय येते, कस काय दिलं रे ह्याला पद्मश्री, आहे का नाही ताप. म्हणजे मी रात्र दिवस काम केलं, मेहनत केली, त्याचं तिकडेच गेलं. तर मी त्यांना बोलून घेतलं, म्हणलं या एक येतो भाषण करायला. गेलो, भाषण केलंय. बघा कसं आहे की इथं उभं राहून भाषण करणं सुरुवातीला हे बघ मास्तर म्हणून शिकवणं वेगळं, विषय शिकवायचा ना, हे बघ ते बघ ते बघ झालं. पण इथं काय, काहीच विषय नाही. मग तिथं 30 मिनिटं बोलायचं. पहिलं भाषण आयुष्यातलं करून टाकलं, काय बोललो माहित नाही. 30 मिनिटं संपल्यास बसलो. खालची एक आजी उठली, तिने चिठ्ठी दिली हातात की नेहमीसाठी डोळा चांगला ठेवण्यासाठी काय करावं. त्यावेळेस मी विज्ञानाचा विद्यार्थी होतो, आता नाही आहे, लक्षात ठेवा. कारण मला आता मी सामाजिक विद्यार्थी पण आहे. मग त्यांना मी म्हटलं, आता विज्ञानाने उत्तर दिलं. म्हणलं आई, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, हे अश्रू डोळ्याला अन्न द्यायचं काम करतात, दुसरं काही करायची गरज नाही. काय म्हणली खाली आजी, मला वाटलं तू पद्मश्री झालास, तुला काहीतरी येत असेल. काय उत्तर आहे. तर मग मी तिला सांगितलं, आजी असं करा म्हणलं, थंड पाण्याने डोळे धुवा. हा बघ म्हणली, कितीच बरोबर सांगितलं. खुश झाली आजी. पण तिथे आमची जयश्री खाडितकर बसली होती, नवा काळची. मग तिला मिळालं ना विषय, थंड पाण्याने डोळे धुवा, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लाड, त्याचा फोन नंबर हे. मला एक खुश ना, माझ्या आयुष्यातली पहिली बातमी की डोळे थंड पाण्याने धुवा मी कापली आणि जे मध्ये माझ्या बोर्डाला लावून टाक. कारण मी खुश, बातमी आली ना. 4 दिवसानंतर मुंबईचे माणसं पुण्यापेक्षा हुशार असतात. फोन यायला सुरू झालं, तुम्ही तात्याराव लाड का. म्हणलं हो. ते थंड पाणी, हो थंड पाण्याने डोळे धुवायचे. म्हणलं हो. ते पाणी फ्रीजर मध्ये ठेवायचं का खाली कठीणच. पुन्हा फोन यायचा, त्या पाण्याचं तापमान किती ठेवायचं. तर म्हणले तापच झाली, सगळं तापमान कसं करणार हो आपण, म्हणजे सगळ्या थर्मामीटर द्यायचा का. मग मी आलो, गडबड आहे. तर तेवढ्यामध्ये स्वप्न बघा आणि स्वप्न जगा नावाची दुसरी एक व्याख्यान मला दादर मध्ये आहे. ते म्हणले येता का. मला नक्की येतो. गेलो आणि बरेच भाषण म्हात्रे वगैरे सगळे बोलले, बरेच लोक थकले होते. तुम्हाला माहिती आहे पद्मश्री शेवटी बोलतो. मग मी बोलायला उभं राहिलो. बा म्हणलं, ते वसंत व्याख्यान मध्ये कोण कोण होतं, हातवर करा. ते हातवर सगळ्यांनी केले. हो आम्ही थंड पाण्याने डोळे धुतो म्हणले साहेब. म्हणलं वाटच लागली. मी म्हणलं जरा चुकलंय माझं. काय झालं म्हणले साहेब. म्हणलं बदलायचंय, थंड पाण्याच्या ऐवजी मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा. म्हणजे काय, आता मला कुणी विचारणार नाही. मुंबईचे लोक आणखी हुशार. 4 दिवसानंतर फोन यायला सुरू झाला, ते तुम्ही नळाचे पाणी सांगितलं. म्हणलं हो. ते पाणी सप सप मारायचं का हळूहळू. पुन्हा फोन, ते पाणी डोळे उघडून मारायचं का डोळे बंद करून मारायचं. आता मला सांगा, ह्याचे आहेत का उत्तर. नाही. तर हे जेव्हा पहिलं भाषण केलं तेव्हा मला कळालं की इथं आल्यानंतर काय बोलू नये ते मला कळतं. आता कोणी प्रश्न मला विचारत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा हे जे मराठवाडा मित्र परिवार आहे यांच्यासाठी आपण एकदा चांगलं काम केल्याबद्दल टाळ्या वाजवा. मी हा प्रयोग जवळपास माझ्या सगळ्या भाषणात करतो. का सांग. आपला टाळ्या वाजवायला कोण सांगतं. आपला मेंदू सांगतो नाही, हृदय सांगतं नाही, हात सांगतात नाही, मग कोण सांगत. आपल्यामध्ये
एक ह्याला जिवंत ठेवणारं काहीतरी आत्मा मन नावाची गोष्ट असते आणि आपल्या विचाराची ठेवण, आपल्या मनाची ठेवण, आपली थिंकिंग कशी आहे त्याच्यावर आपण टाळ्या वाजवतो. बरोबर आहे. आता नेहमी तुम्ही डोळे झाकून लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. बरोबर आहे. तर ज्यांनी वाजवले नाहीत ते, आणि काही लोकांनी वाजवल्या त्यांनी हे असे हात वाजवले खाली बघितलं बोट. काही जणांनी अशा वाजवल्या आणि काही जणांनी असे वाजवले. आता ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत आणि ज्यांनी बोट खाली ठेवून वाजवले, बरोबर आहे. तर मी डॉक्टर आहे म्हणून विज्ञानाकडून आपला सांगतो की ज्यांनी असे बोट ठेवले किंवा टाळ्या वाजवले नाहीत त्यांना जन्मभर प्रगती करायची नाही आहे तिथं बरा. बघा, आठवण करा, कुणी कुणी असं वाजवलं 50% वर जात नाही. ज्यांनी असे वाजवल्या, बघा हे पोराला मार्क कमी पडले, बायकोचं चुकलं, ह्याला काय झालं, नवऱ्याचं चुकलं, त्याला काय झालं, पुरीचं चुकलं, म्हणजे जन्मभर दुसऱ्याला दोष देणार, प्रगती कधीच करणार नाही, फक्त दोष. आणि ज्याने अशा टाळ्या वाजवल्या, जगात काही हो, जगात काही हो, त्याला उंच भरारे मारायचे, त्याला यश मिळवायचे. आणि म्हणून सगळ्यांनी ह्या मराठवाडा मित्र परिवारासाठी हात वर करायचे आहेत आणि जोरात टाळ्या वाजवायच्या. आवाज आला पाहिजे, जोरात 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 आवाज मराठवाड्याचा. थँक्यू. त्याचबरोबर ज्या 11 आई आणि वडिलांचा सत्कार केला, किती 11, तर आधी सुरुवातीला त्या 11 वडिलांच्यासाठी टाळ्या अशाच वाजवायच्या, जोरात जोरात वाज. त्याच्यानंतर त्या 11 आईच्यासाठी अशाच जोरात टाळ्या वाजवा, जोरात. थँक्यू. आता एक टाळी तुम्हाला वाजवायला सांगणार आहे, ते म्हणजे रवी आणि रवींद्र ह्या दोघांचा वाढदिवस. बरोबर. तर तुम्ही सगळ्यांनी हात वर करून हॅपी बर्थडे करायचा, हात वर करून टाळा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू रवी रवींद्र, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. तर तुमच्या दोघांना भरपूर आशीर्वाद, तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य मिळते. आता तुम्हाला मी 4 वेळा टाळ्या वाजवायला सांगितलं का नाही? मला सांगा, डॉक्टर जेव्हा असतो तेव्हा तो निस्वार्थी असतो. तुम्ही कोविड मध्ये पाहिलं, काय पाहिलं? ऑक्सिजन नव्हता, है ना. याच्यात किती ऑक्सिजन असतो हवेत? 20%. आपण जेव्हा असं करतो तर तेव्हा आपले जे फुफ्फुस आहेत ते भात्यासारखे काम करतात. भाता बघितला तुम्ही लवाराचा, आणि दुप्पट वेगाने हवा आत जाते. ती दुप्पट वेगाने हवा आत गेल्यामुळं सकाळपासून ज्यांनी व्यायाम नाही केला त्यांच्या शरीरात कार्बन डायऑक्साईड बसला, त्याला बाहेर काढते. आणि योगामध्ये असं म्हणतात की जर हा ऑक्सिजन तुम्ही 1 मिनिट अशा टाळ्या वाजवल्या आणि तो ऑक्सिजन म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला आणि त्या पेशीला ऑक्सिजन मिळाला, तर तुमचं आयुष्य 1 दिवसाने वाढतं. किती दिवसाने? मी तुम्हाला किती वेळा वाढवायला लावल्या टाळ्या? 4 वेळा. तर तुमचं बोलता बोलता मी 4 दिवसांनी आयुष्य वाढवलं. किती? 4. 5व्या दिवसाने वाढवते.